कधी विचार केलाय का की एखादी कृती ज्यामुळे मोठं नुकसान होतं पण तरीही कायदा त्याला गुन्हा मानत नाही? हे कसं शक्य आहे? कायद्याच्या जगात असे काही विरोधाभास आहेत जे आपल्याला गोंधळात टाकू शकतात. आज आपण कायद्याच्या याच गुंतागुंतीच्या जगात डोकावणार आहोत आणि अशा काही अपवादांबद्दल बोलणार आहोत जिथे गुन्हा घडूनही तो गुन्हा मानला जात नाही. चला सुरू करूया. चला सुरुवातच एका थेट आणि तितक्याच अवघड प्रश्नानं करूया. कल्पना करा, एक सैनिक आहे. त्याला त्याच्या वरिष्ठांकडनं आदेश मिळतो आणि तो जमावावर गोळी झाडतो. वरकरणी पाहिलं तर हे एक हिंसक कृत्य आहे, बरोबर? पण कायदा याकडे कोणत्या नजरेने पाहतो? आणि कायद्याचं उत्तर अनेकांना धक्कादायक वाटू शकतं. कायद्यानुसार त्या सैनिकाने कोणताही गुन्हा केलेला नाही. का? कारण तो त्याचं कायदेशीर कर्तव्य पार पाडत होता, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचं पालन करत होता. आणि हेच आहे कायद्यातल्या अपवादांचं पहिलं महत्त्वाचं तत्त्व, कायदेशीर कर्तव्याचं पालन. कायद्याच्या ह्याच चौकटीला सर्वसाधारण अपवाद किंवा जनरल एक्सेप्शन्स असं म्हटलं जातं. म्हणजे अशा काही खास परिस्थिती जिथे एखादं कृत्य वरकरणे गुन्हा वाटत असलं तरी ते कायद्याच्या नजरेत गुन्हा ठरत नाही. खरं तर या अपवादांमुळे कायद्याला अधिक मानवी आणि व्यावहारिक चेहरा मिळतो. आता आपण पहिल्या प्रकारच्या अपवादांबद्दल बोलूया. हे असे अपवाद आहेत जिथे गुन्हा करण्याचा हेतू किंवा इंटेंटच नसतो आणि कायद्याच्या जगात हेतूला प्रचंड महत्त्व आहे. इथे ना दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक आहे तथ्याची चूक, म्हणजे परिस्थितीबद्दलचा गैरसमज, आणि कायदा याला काही वेळा माफ करू शकतो. पण दुसरीकडे आहे कायद्याची चूक, म्हणजे अरे मला हा कायदाच माहीत नव्हता असं म्हणून चालत नाही. कायद्याचं अज्ञान हा कधीही कुठल्याही परिस्थितीत बचाव असू शकत नाही. हेच बघा ना या उदाहरणातून. इथे त्या पोलीस अधिकाऱ्याचा हेतू काही गुन्हेगारी नव्हता. त्याने योग्य ती चौकशी केली आणि त्याला प्रामाणिकपणे वाटलं की तो योग्य व्यक्तीलाच अटक करतोय. ही होती तथ्याची चूक आणि म्हणूनच त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. आता हेतू नसलेल्या कृत्यांमधलाच एक दुसरा प्रकार बघूया, तो म्हणजे अपघात. हे उदाहरण बघा. एक माणूस लाकूड तोडतोय आणि अचानक त्याच्या कुऱ्हाडीचं पातं निसटतं आणि ते बाजूने जाणाऱ्या व्यक्तीला लागतं आणि तिचा मृत्यू होतो. किती भयानक! पण याला खून म्हणता येईल का? नाही. कायदा म्हणतो की हा निव्वळ अपघात असू शकतो, पण त्यासाठी कायद्याच्या या 4 कसोट्या पूर्ण व्हाव्या लागतात. पहिली गोष्ट, ते हेतुपुरस्सर घडलेलं नसावं. दुसरं, ती व्यक्ती काहीतरी कायदेशीर काम करत असावी. तिसरं, ते काम कायदेशीर मार्गानेच व्हायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही करत होता त्यात योग्य ती काळजी घेतलेली असावी. यातलं एकही चुकलं ना की तो अपघात नाही, तो निष्काळजीपणा ठरतो. आता आपण अशा लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याबद्दल कायदा असं मानतो की ते गुन्हा करण्याचा हेतू ठेवूच शकत नाहीत. इथे लक्ष कृतीवर नाही तर कृती करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर आहे. यात सगळ्यात पहिले येतात लहान मुलं. आणि इथे कायदा अगदी सरळ आहे. 7 वर्षांपेक्षा लहान मूल कोणताही गुन्हा करूच शकत नाही असं मानलं जातं. विषय संपला. पण 7 ते 12 वयोगटातल्या मुलांसाठी कायदा त्यांची बौद्धिक समज तपासतो. म्हणजे त्यांना त्यांच्या कृतीचे चांगले वाईट परिणाम कळत होते का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आणि हेच तत्त्व फक्त लहान मुलांनाच नाही तर इतर काही परिस्थितींनाही लागू होतं. जसं की एखादी व्यक्ती मानसिक अस्वस्थतेमुळे आपलं कृत्य चुकीचं आहे हे समजण्याच्या पलीकडे असेल, किंवा मग अशा व्यक्तीला ज्याला त्याच्या इच्छेविरुद्ध म्हणजे जबरदस्तीने नशा दिली गेली असेल आणि त्या अवस्थेत गुन्हा घडला असेल तर कायदा त्या व्यक्तीला जबाबदार धरत नाही. बरं, आता आपण याच्या सगळ्यात गुंतागुंतीच्या आणि खरं सांगायचं तर काहीशा वादग्रस्त भागाकडे वळूया. इथे नुकसान होतं, तेही हेतुपुरस्सर, पण तरीही ते एका मोठ्या आणि चांगल्या उद्देशासाठी केलं म्हणून न्याय्य ठरवलं जातं. सुरुवात करूया संमती या संकल्पनेने. विचार करा, बॉक्सिंगच्या रिंगमध्ये 2 खेळाडू एकमेकांना ठोसे मारतात. हे तांत्रिकदृष्ट्या हल्ला आहे, पण गुन्हा नाही. का? कारण त्या दोघांनीही त्या खेळातील धोक्याला आणि संभाव्य दुखापतीला संमती दिलेली असते. त्यांची संमतीच त्या कृत्याला गुन्हेगारीच्या चौकटीतून बाहेर काढते. पण विचार करा, जेव्हा परिस्थिती खेळापेक्षा खूपच जास्त गंभीर असते तेव्हा काय? कल्पना करा एका जहाजाच्या कॅप्टनची. तो वादळात सापडलाय आणि त्याच्यासमोर एक अशक्य निवड आहे जिथे कोणताही निर्णय घेतला तरी नुकसान हे अटळ आहे. आता बघा, त्याच्यासमोर 2च पर्याय आहेत.
एक, तो तसाच पुढे जाऊन आपल्या जहाजावरच्या 20-30 लोकांना मोठ्या धोक्यात टाकतो. किंवा दुसरा, तो जहाजाची दिशा बदलतो, ज्यामुळे 2 प्रवासी असलेली एक लहान बोट त्याच्या जहाजाखाली चिरडली जाणार हे निश्चित आहे. तो काय करणार? निवड खूप अवघड आहे. आणि कायद्याच्या नजरेत त्या कॅप्टनने गुन्हा केलेला नाही. का? कारण त्याने 2 वाईट पर्यायांमधून कमी वाईट पर्याय निवडला. अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी दोघांचा जीव धोक्यात घालण्याचा त्याचा निर्णय कायद्याच्या भाषेत आवश्यकता किंवा नेसेसिटी म्हणून ओळखला जातो. आणि आता आपण येऊया शेवटच्या, पण कदाचित सगळ्यात जास्त चर्चेला जाणाऱ्या अपवादाकडे, खाजगी बचाराचा हक्क, किंवा ज्याला आपण सोप्या भाषेत सेल्फ डिफेन्स म्हणतो. याबद्दल आपण खूप ऐकतो, पण त्यातले बारकावे अनेकदा आपल्याला माहीत नसतात. कायदा आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतो की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं, इतरांचं आणि आपल्या मालमत्तेचं रक्षण करण्याचा हक्क आहे. हा एक मूलभूत आणि नैसर्गिक हक्क मानला जातो. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मर्यादेचा. हा हक्क कुठपर्यंत जातो? म्हणजे स्वसंरक्षणासाठी एखाद्याचा जीव घेण्याला कायदा कधी आणि कोणत्या परिस्थितीत परवानगी देतो? कायदा इथे खूपच जास्त स्पष्ट आणि विशिष्ट आहे. फक्त आणि फक्त अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितीतच मृत्यू घडवण्यापर्यंतचा बचाव योग्य ठरतो. जसं की बलात्कार किंवा अपहरणाचा प्रयत्न होत असेल, किंवा रात्री घरफोडी आणि दरोड्यासारख्या घटनांमध्ये जिथे जीवाला धोका असतो तेव्हाच कायदा ही टोकाची भूमिका मान्य करतो. तर ह्या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. कायदा फक्त काय घडलं हे पाहत नाही, तर ते का, कसं आणि कोणाकडून घडलं हेही पाहतो. प्रत्येक कृतीमागे एक संदर्भ असतो. हेतू, परिस्थिती, क्षमता ह्या सगळ्या गोष्टी गुन्हा ठरवताना खूप महत्त्वाच्या ठरतात. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. कायद्याने दिलेली ही सूट आणि नैतिकतेच्या दृष्टीने काढलेली पळवाट यातली सीमारेषा कुठे ओढायची? कायदा ज्याला योग्य ठरवतो ते नेहमीच नैतिकदृष्ट्याही योग्य असतं का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?